वामन काकामध्ये गैरसमज निर्माण करत होतो. घरातून हाकलवून दिलं. काय अमृता जर असं काही बोलली असेल ना आपल्याला चाप विचारावाच लागेल. डॉक्टर, या बाळाला आणि बाळाच्या आईला घरी कधी घेऊन जाऊ? अहो, खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. तुम्ही उद्याच यांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. मिसेस किल्लेदार इज फिट अँड फाईन नाव. आत्याबाई घरी असायला हव्या होत्या. आता आपल्याला कितीही वाटलं तरी सुद्धा तिने नवस केलाय ना. बोलली ना ती वैष्णोदेवीला की जानकीचं बाळंतपण सुखरूप झालं की आधी देवीचं दर्शन घेईन आणि मग बाळाचं. मग आता ती देवीचं दर्शन झाल्याशिवाय येणारच नाही. मिस्टर किल्लेदार, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी भावना असतेच. आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक राहायचं, दुसरं काय. ओके, चला भाईसाहेब, डिस्चार्ज मिळणार उद्या, पण म्हणून खाणं सोडून चालणार नाही. खायला हे हवंच. मला बाळ, मला बाळ. काय मग गण्या, उद्या तुझी भाची घरी येणार आहे. तिच्या स्वागताची तयारी काय काय केली आहेस ते तरी सांग. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मी फक्त बाळाला घेऊन बसणार आहे. पण आपण असं किती दिवस बाळबाळ करत बसणार आहोत? तिचं काहीतरी नाव सुचव ना. अरे सुचव म्हणजे काय? हे बघ, एकदा नर्मदा नाव ठेवायचं ठरलंय ना आपलं. काहीतरी दुसरं नाव ठरव ना. म्हणजे बिपाशा, प्रियंका, कत्रिना, ही कसली भारी नाव आहेत. गण्या, बरं आहेस ना तू? अरे आपल्या घरात कोणी पिक्चर बघायला तरी जातं का रे? अमृता, वामन काका, तुम्हीच ठरवा ना आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं. मी सुचवलेल्या नावाला वामन काका कधीच नाही म्हणणार नाही. विचार त्याला. हा, मग कोणतं नाव ठेवायचं? बिपाशा का नर्मदा? गण्या जरा बाहेर जा. तुम्ही आधी सांगा. तुला सांगितलेलं कळलं नाहीये का? बाहेर जा. अरे असा का बोललास त्याच्याशी? अमृता, मी कोणाशी कसं बोलावं हे आता मला तुझ्याकडनं शिकण्याची गरज नाहीये. आणि तू स्वतः अहिल्याशी कसं बोललीस जरा विचार कर. शोभतं तुला ते? नाही, मी काहीच बोलले नव्हते तिला. उलट मी तिला बर्फी द्यायला गेले होते तर तीच मला वाटेल तसं. एक मिनिट अमृता, एकदा तिचं नाव कानफाट्या पडलंय म्हणून सगळेजण मिळून तिला पॉइंट आउट करू नका. एक मिनिट काका, चुकतोयस तू. अच्छा, इतके दिवस तुझे वडील मला सांगत होते चुकतोयस तू, आता तूही सांगायला लागलीस का मला? काका अरे काय बोलतोयस तू? बाबांनी कधी तुझ्या चुका काढून दाखवल्यात रे? आणि ज्या बाईसाठी तू भांडतोयस ना. एक मिनिट, ती जी बाई आहे ना ती बायको आहे माझी. तिचा उल्लेख जरा जपून कर. आणि खरं तर हे तुझ्या बापालाही जाऊन सांग. काका, तूही माझ्या वडिलांबद्दल बोलताना जरा जपून. आणि हे अहिल्या काकूला सुद्धा सांग, कारण ते आहेत ना म्हणून आपण सगळे आज आहोत. तुझ्याशी किमान भावनेचं तरी नातं आहे आमचं, पण तिच्याशी आमच्या कोणाचंही काहीही नातं नाहीये. अमृता, त्या दिवशी तुम्हाला तुझा पगार किती म्हणून हिणवलं होतंस. तसंच असेल तर आता तुझा तरी या घरावर काय अधिकार आहे, काय हक्क आहे असं मी तुला म्हणलं तर? चाल, एवढंच तुझ्याकडून ऐकायचं राहिलं होतं. हा का मी खरंच काही बोलले नव्हते रे तिला. कोणी कधीच तिला काही बोलत नाही. काही सांगू नकोस. तुम्ही सगळेजण मुद्दाम करताय ठरवून. उलट तू आणि अहिल्या काकूच ठरवून काहीतरी करताय.
तिला म्हणावं कधीतरी या घराला आपलं घर समज, म्हणजे मग तिला या घरातल्या माणसांची सुद्धा किंमत कळेल. हा समृद्धा, आणि आता उगाच खोटी रडू नकोस. आता इथे रडशील आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगशील वामन काका आला होता आणि नाही नाही ते बोलून गेला मला म्हणून. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. मीच कुठेतरी जातो, खरंच मीच जातो. काय झालं? काय म्हणाली अमृता? तिने मलाच खोट्यात पाडलं असेल ना? हल्ली ना अमृताचं खोटं बोलण्याचं प्रमाण खूप वाढलंय. सगळं आता इथेच बोललं पाहिजे का? अहो, मग कधी बोलायचं? तुम्ही तिच्याशी भांडायला गेला होतात ना? काय बोलली अमृता? नाही बोललो मी काही. त्यावेळेला तिच्याशी काही बोलावं याची गरज नाही वाटली मला. मग काय हात हलवत परत आला? मला माहिती आहे ना ती मला काय काय बोललीये. रोज रोजची भांडणं, हे अपमान का होत आहेत माहितीये? कारण रोज रोज आपण एकमेकांच्या समोर येतोय. मग आपल्या रूम मधून बाहेर पडायचंच नाही का? मला तर आता असं वाटायला लागलंय ना की हे रोज रोजचे अपमान नकोत, भांडणं नकोत, आणि खरं तर ही माणसंच नकोत. एवढ्या तोऱ्यात गेला होतात ना, मग काय झालं? जर का तुम्हाला हाच निर्णय घ्यायचा होता तर आधीच सांगायचं, आपण सरळ निघून गेलो असतो. तसंही त्यांना तेच हवंय. अहिल्या, जर त्यांना तेच हवंय तर मग कशासाठी राहतोय आपण त्यांच्या बरोबर? कारण तुम्हीच म्हणाला होता की हा आपला हक्क आहे. भाऊजींनी भले कितीही पैसा कमावला असेल, पण ही संपत्ती, हे घर, हे सगळं वडिलोपार्जित आहे. हो ना? बरोबर आहे ग, पण हे रोज रोजची भांडणं, एकमेकांचे अपमान, हे आता मला सहन होत नाहीत. तो माझा स्वभाव नाही. तर मनात असं येतं, रोज रोज भांडण्यापेक्षा, अपमान करण्यापेक्षा तो जो वेळ आहे ना, तो जरा कुठे वेगळ्या विचारात घालवला तर त्यातनं काहीतरी निष्पन्न तरी होईल. छे छे, यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण घर सोडून गेल्यावर पोटा पाण्यासाठी पैसा कमावण्यातच आपला सगळा वेळ जाणार. आणि वकिली व्यवसायात काय बोंब आहे ते मला चांगलंच माहिती. वकिली कोणी करावी? तर ज्यांचे वडील, आजोबा हे वकिली व्यवसायात आहेत त्यांनी वकिली करावी. ज्यांचा खानदानी व्यवसाय वकिली आहे त्यांनी वकिली करावी. जसा आपला किल्लेदारांचा खानदानी व्यवसाय काय आहे? राजकारण. पण तुम्हाला त्यात गतीच नाही. प्रश्न गतीचा नाहीये, मला त्यात आवड नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या व्यवसायात आपल्याला आवड असते ना, त्याच्यातून पैसा कधीच मिळत नाही. उलट मनस्तापच मिळतो. आणि जर का पैसा हवा असेल तर जरा वेगळी वाट निवडावी लागते. मग आता तू सांग, काय करू? यापुढे राजकारणात येऊ? नाही हो, हे वय राजकारणात येण्याचं नाहीये. राजकारणातून रिटायर व्हायचंय. म्हणूनच विचारलं ना. आता सांग ना, तूच सांग, आता ह्या वयात काय करू? किल्लेदारांच्या प्रॉपर्टीची वाटणी करा. मग बघा कसा विकास होतो ते. आणि तसंही मलाही या माणसांमध्ये राहण्यात रस नाही. त्यामुळे जर का घराच्या बाहेर पडायचं असेल तर आपला हिस्सा घेऊनच बाहेर पडायचं. अहिल्या, जर असे बाहेर पडलो ना
तर हे घर, ही माणसं कायमची तुटतील हा अहिल्या. घ्या. एवढं रामायण झालं तरी तुम्हाला त्यांचा पुळका आहेच का? मला आपला हिस्सा हवाय म्हणजे हवाय. आता शांतपणे झोप, कसलाही विचार करू नकोस. पण झोप लागायला पाहिजे ना. का? काय झालंय? कशामुळे झोप उडाली तुझी? मला नर्मदाताई दिसतात. रोज रात्री स्वप्नात येतात. माझ्याकडे पाहून हसत असतात. त्यांच्या हसण्यामुळे इतका दिलासा मिळतो ना. सकाळी उठल्यावर सुद्धा ते हसू डोळ्यासमोरून जात नाही माझ्या. मग चांगली गोष्ट आहे की. मी आणि अमृताने ठरवलंय आपल्या मुलीचं नाव नर्मदा ठेवायचं म्हणून. नाही जानकी, बाळाचं नाव नर्मदा नाही ठेवता येणार. ते माझ्या बायकोचं नाव होतं. पण आपण रेवा ठेवू शकतो की तिचं नाव. रेवाचा अर्थ नर्मदाच होतो. छान आहे. रेवा छान नाव आहे. म्हणजे नर्मदा त्यांची आठवणही राहील आणि तुमची अडचणही होणार नाही. पण हे एवढं सोपं नाहीये. घरातल्या प्रत्येकानेच आपल्या आपल्या परीनं एखादं तरी बाळासाठी नाव शोधलं असेलच ना. त्यामुळे त्या सगळ्यांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन मगच आपण आपल्या बाळाचं नाव ठरवूया. पण तुम्ही ठरवलेल्या नावाला कोण विरोध करणार? विरोध करण्याचा प्रश्न नाहीये. पण आपण नंतर बोलू. आता मी निघतो. उद्या तुला डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे तू आता शांतपणे झोप. मला घरी गेलं पाहिजे. बाळाच्या स्वागताची तयारी करायची ना. आणि तू घाबरू नकोस. इथे तुझी आई आहे तुझ्यासोबत. त्यामुळे शांतपणे झोप आता. हो, जानकी परवा घरी येणार आहे माहितीये ना तुम्हाला? काय भाकर तुकडा घेऊन स्वागताला उभं राहो. अहो नाही, तिला संपवायचा काहीतरी प्लॅन करणार होता ना तुम्ही. माझे प्लॅन मला माहित असतात. मला कुणी आठवण करून द्यायची गरज नाही. दारू पिल्यावर आठवतंय सगळं. आणि नाही तर अवसान गळून पडतंय दारू उतरल्यावर. पुरुषाच्या आयुष्यामध्ये दारूचं स्थान किती मोठं असते तुला काय कळणार आहे? मला काय वेगळं सांगायची गरज आहे का? रोज तमाशा बघत नाही का तुमचा मी? जास्त बोलायचं नाही. फार बोललीस तू आता. कळलं की नाही? जास्त छानपणा करून बोलायचं नाही. जानकीला संपवणं म्हणजे सुमित्राला संपवणं एवढं सोपं वाटलं होय तुला? काही का असं ना, माझ्या मनात आल्यावर मी ते करून तरी दाखवलं. तुमची आहे का हिंमत? काय करून दाखवलं? पाठी पुरावा ठेवला तू अहिल्याच्या नावाने. आपलं तसं नाही. काम करतो की नाही, पुरावा नाही ना काय नाही. उद्या अहिल्यानं बोंबाबोंब केली म्हणजे काय करणार तू? त्याची काळजी तुम्ही करायची गरज नाही. तिने माझ्या नावाने बोंब मारायच्या आधीच मी तिच्या नावाने बोंब मारून ठेवली घरभर. बोंब मारली मग आवाज कसा नाही घुमला अजून? घुमलो? जरा या घराला पोरगी झाल्याच्या आनंदातनं बाहेर पडू द्या, मग बघा तमाशा. तमाशा तर मी करणार ग माझ्या स्टाईलने. नुसतं बोलू नका. मला तारीख, वेळ, वार सगळं सांगा, तर विश्वास ठेवीन तुमच्यावर. होली कबाय रे! होली कबाय! हे काय नवीन? गब्बर सिंगची आठवण झाली मला. जानकीला मारण्यासाठी होळीचा मुहूर्त निवडलाय मी. यंदाच्या होळीला जानकीच्या नावाने बॉम्बा मारायच्या. जानकीच्या पहिला लाट.
मग काय मिसेस केलेरार, झालं ना समाधान? सारखं माझं बाळ करत होतात, आता पाहून घेतलं ना अगदी मनसोक्त. पण यापुढे मात्र तिची काळजी घ्यायला आम्ही नाही, तुम्हा सगळ्यांनाच तिची काळजी घ्यायची आहे. डॉक्टर, मला तर हिच्याशिवाय दुसरं आयुष्य उरणार आहे का? डॉक्टर, हिची काळजी कशी घ्यायची याची एक लिस्टच बनवून द्या मला. अहो, कारण ही बिझी असणार बाळाची काळजी घेण्यात, त्यामुळे मला तिची काळजी घ्यावीच लागणार. साहेब, आपण हॉस्पिटलच्या मुख्य दारात नको जायला. खूप कार्यकर्ते जमलेत, बाळाला उगाच त्रास नको व्हायला. मला वाटतं मिस्टर किलेरार हे अगदी बरोबर बोलतायत, कारण बेबीच्या अगदी 4-5व्याच दिवशी तिच्यावर राजकारणाचे संस्कार नको, नाही का? अहो, किती नाही म्हटलं तरी बाळावर राजकारणाचे संस्कार होणारच. कारण नाही म्हटलं तरी 1 तास तरी बाळ माझ्याबरोबर रोज असणार, आणि मला राजकारणाशिवाय दुसरं काही जमत नाही. पोरीचा पहिला दिवस आहे घरातला. हिच्या चिमुकल्या पावलांनी घरात सुबत्ता यावी, या घराची भरभराट तिच्या मुठीत असावी, आणि ती मुठ जो जो तिच्या समोर येईल त्याच्या समोर तिला ती उघडावी. रखमा मावशी, या आधीची या घरातली सुबत्ता अमृताच्या येवल्याशा पावलांनी ती घेऊन आली होती. आता मला कसली अपेक्षा नाही. अपेक्षा माणसाला नाही, या वास्तूला असते. या वास्तूच्या अंगा खांद्यावरतीच आता तिला खेळायचंय, लहानाचं मोठं व्हायचंय. अजून किती वेळ तुम्ही बडबड करणार आहात? चला ना लवकर आतमध्ये, मला बाळाबरोबर खेळायचंय. गण्या, तुला एवढीच घाई झाली असेल ना खेळायची, तर आज जाऊन चिऊ बरोबर खेळ. म्हणून तर मला बहीण नको होती. मुलगी झाली की सगळ्या बायकांच्या अशा दादागिरी असतात. अरे नंतर तुझ्याच मांडीवर देणार आहे, पण आता नको. आता काय करायचं? आता घरातल्या लक्ष्मीनं दुसरीचं बोट धरून तिला घरात आणायचं. चल. अमृता, बाळा, या बाळाच्या स्वागताची बाकी सगळी तयारी झाली आहे ना? हो, तुम्ही आत तर चला. खोलीत गेल्याशिवाय बाळाला कसं कळणार त्याच्या स्वागताची काय काय तयारी झाली आहे ते? ये. वामन दादा, खाली चला ना. का रे, काही झालंय का? हो, जानकी ताईला बाळ झालंय ना, ते पहिल्यांदाच घरी आलंय आज. अरे काय सांगतोस? तू जा, मला जरा काम आहेत, मी बघतो, येतो. बाळापेक्षा काम जास्त महत्वाचं आहे का? हो, त्यांना कामच महत्वाचं आहे. आणि एवढंच जर का असतं ना, तुझ्या बहिणीने आम्हाला. अहिल्या, त्याला काय सांगतेस हे सगळं? त्याला काय कळणार आहे याच्यातलं? वामन दादा, मला सगळं कळतं आता, आणि आम्हाला आता हेही कळलंय की तुम्हाला मी आणि जानकी ताई जरा पण आवडत नाही ना आता. पण आम्हाला तुम्ही खूप आवडता. बघितलं ना, सगळं कळतं याला. गणेश, बाळा तू जा. या, हा आत्ताच म्हणाला ना, मोठा झाला याला सगळं कळतं. बाळ कसलं म्हणताय? ए, जा रे, यांना वेळ नाही.
बघितलं, शेवटी भावालाच पाठवलं ना. असं नाही वाटलं की स्वतः इथे बाळाला घेऊन यावं. अहिल्या, मी त्याला घालवण्यासाठी नाही म्हणलं, मला खरंच काम आहे. सो प्लीज